वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्रातील सर्व फ्युचर डॉक्टर्स आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा संदेश मी घेऊन आलोय. आज 24 मे 2026 नीट UG 2026 चा 3 मेचा कॅन्सल झालेला पेपर आता 21 जून रोजी होणार आहे. आणि जो आपण फीज भरलेली NTA कडे ती फीज रिफंड होणार आहे. बरेच वेळा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप सारे माझ्याकडे आले की बाबा फोन पे किंवा गुगल पे वरती केलेले पैसे परत येतील का? तर 100% तशी सिच्युएशन कसल्याही प्रकारची नाही. आपोआप अमाऊंट येणार नाही हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, जर तुम्ही आता तो जो रिफंडचा टॅब ओपन झाला NTA जो काही वेबसाईट आहे त्याच्यावरती ओपन झालाय, त्या रिफंड वरती जाऊन तुमचं डिटेल्स, तुमचा नेम, ऍप्लिकेशन, पासवर्ड, त्याचबरोबर तुमचा जो युजर ID आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला 22 तारखेपासून ते 27 मे पर्यंत संध्याकाळी 11:59 म्हणजे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला प्रत्येकाला जी काही मी खाली पाठीमागे लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुमचं अकाउंट होल्डरचं नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड, बँकेचं नाव आणि ऑप्शनल एक आहे की तुम्हाला कॅन्सल चेक सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. हे जर नाही दिलं तर तुमची फीज परत येणार नाही हे लक्षात घ्या. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये किंवा पाठीमागे आपण असं समजत होतो की सर्वांची फीज परत मिळेल, परंतु सर्वांची फीज परत मिळेल, परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या 6 दिवसामध्ये NTA कडे आपलं हे जे अकाउंट अपडेट केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना फीज रिफंड होणार नाही हे लक्षात घ्या. म्हणजे सर्वांना वेबसाईटवरती NTA जायचंय, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, युजर ID टाकायचंय, त्यानंतर रिफंडच्या टॉपिक वरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर, IFSC कोड, बँक नेम आणि तुमचा जो ज्या अकाउंटवर घ्यायचा आहे त्या अकाउंटचा चेक कॅन्सल हा टाकायची सुविधा उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला अकाउंट म्हणजे आता समजा माझ्या मुलाचं अकाउंट असेल आणि ते दुसऱ्याच्या कोणाच्या पाहिजे असेल तरी पण घेता येऊ शकतं. त्या अकाउंटवरती कोणाचाही नंबर तुम्ही अपलोड केला, म्हणजे स्वतःचा विद्यार्थ्याचा असू दे, त्याच्या पालकाचा असू दे किंवा त्रयस्थ घरातल्या कुटुंब प्रमुखाचा जरी असला तरी चालू शकतंय. 4-5 जणांच्या सर्वांचा एकाच अकाउंटवरती असलं तरी सुद्धा करता येऊ शकतं. म्हणजे आता जे अकाउंट अपडेट होईल त्या अकाउंटवरती फक्त फीज रिफंड होणार आहे हे लक्षात ठेवा. सर्वांना म्हणजे ज्यांनी 27 तारखेच्या संध्याकाळपर्यंत जर तुमचा अकाउंट नंबर जर त्या ठिकाणी अपडेट नाही केला तर तुमची फीज रिफंड होणार नाही. हा महत्वाचा संदेश तुम्हाला देण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी, पालकांना तुमच्या नीट UG 2026च्या 21 जूनच्या निमित्तानं होणाऱ्या एक्झाम ऑफ नीट 2026 म्हणजेच पुनर्परीक्षा नीट 2026 साठी आपल्याला आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.